कुठलेत बरं का त्यातले? हा देते. दादू बोलला की मी लवकर येणार आहे आई. बहुत नटकट चाळे करे हो आप. 2 का 3 वर्षाची, त्याच्यामुळे ते यायला पण तयार नव्हते. मी केलेली आहे फ्लावरची भाजी. केलं ग माझ्या लेकरांनी खूप काम केलं. इलेक्शनचं आयडी कार्ड घेऊन गेले. मारेली इतना तू रख दे पुत्र. आज आई आणि मुलं सारखी झालेली आहेत, पण आम्हाला नेहमी दुसऱ्यामुळे त्रास होत असतो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या सुंदर आणि मोकळ्या टेरेसवरून होत आहे. आज दादूचा डबा नसल्यामुळे मी अगोदर टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला. दादू बोलला की मी लवकर येणार आहे आई, आज डबा नको. म्हणलं ठीक आहे, मग मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आज सूर्यनारायण खूप तीव्र किरण सोडत आहेत पृथ्वीवरती आणि आकाश सुद्धा निळसर दिसत आहे सगळीकडून. काल एका साईडला काळसर ढग होते, पण आज सगळीकडून निळसर ढग दिसत आहेत. असं वाटतं एक निळा जलाशय आहे आकाशामध्ये. खूप छान वातावरण आहे आजचं, छान वाटत आहे आणि मंद आणि थंड हवा पण सुटलेली आहे. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. चला आता व्यायाम करून घेते. खूप कडक सूर्यप्रकाश देत आहेत सूर्यनारायण भगवान. आता चला माझा व्यायाम तर झालेला आहे. आता घरी जाते. आज काहीच स्वयंपाक केला नाही, सगळा स्वयंपाक करायचा आहे अजून. कोई उठा के नहीं? फोंडे जी, फोंडे जी. ठीक आहे, उठला तुम्ही, धन्यवाद आपका. ये रख देती हूँ. चला आता स्वयंपाक करून घेते. इथे मेथीच्या 2 गड्ड्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. आता मेथीची भाजी करते. इथे मेथीची भाजी शिजलेली आहे आणि आता मी फ्लावर कढईमध्ये शिजायला घातलेला आहे. चपात्यासाठी पीठ पण मळलेलं आहे आणि इथे फोंडजी आता देवपूजा करत आहेत आणि माझा मना बेडरूम रिकामा करत आहे, कारण आज आमच्या बेडरूमला पेंट देणार आहोत. बाहेरचे दादा येणार आहेत पेंट द्यायला. दादू बोललेला की मी देतो पेंट बेडरूमला, पण फोंडजी बोलले नको, तुला नाही देता येणार नीट पेंट, म्हणून बाहेरचेच दादा येत आहेत पेंट द्यायला. आओ आराम से आओ. हा बेड हलवणं खूप कठीण काम आहे, खूप जड आहे. सीटर हा आराम से मना एकटाच काम करत आहे. दादू तर कॉलेजला गेलेला आहे आणि मनाने आज कॉलेज बंक केलेला आहे काम करण्यासाठी. हो ना बाळा, आज पूरे काम करने के. अच्छा, उई कुई नहीं करने का, पूरे सब काम करने के. ये आराम से चल प्यार से. हा सीटर इथे ठेवायचा आहे. पूर्वी इथंच होता, पण बेडरूम मध्ये नेलेला आम्ही प्यार से. फोंडेजी आप ऐसा क्यों कर रहे हो? तुळशी पत्र आणायला गेलेले आहेत, त्याला मदत नाही करत आहे पण डिस्टर्ब कर रे. हे बघ, हे बघा, बहुत नटकट चाळे कर रहे हो आप. स्टूल काढावं लागेल. इथे नव्हता, काय माहित कुठं होतं. हा मोठा आहे का? हा मोठा आहे वाटतं ना. बघ, बसणार बाळा. हे राम, गेला का कॉर्नर गेला. नुकसान हो गया भगवान. घासलं ना बाळा. सनमाईक नाही मिळत त्याचं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. सेट झालेला आहे हा सीटर इथे. आता चला फायनली थोडीशी मदत केली फोंडेजींनी दादूला मनाला. चला फोंडेजींची देवपूजा झालेली आहे. मी आता चपात्या करून घेते. खूप उशीर झालेला आहे चपात्या करायला. फोंडेजी हा घ्या डब्बा. फोंडेजींना आज खूप उशीर झालेला आहे. आज जेवण पण नाही केलं फोंडेजींनी. आवजा फोंडेजी. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी आणि मना जेवण करून घेतो. मना हो गया तेरा. मनाने बघा
कपाट मध्यभागी ठेवलेला आहे, त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे. ते नको हलू बाळा प्लीज, ते खूप जड आहे. आवाज किती घुमतोय बाळा, फक्त सीटर काढला तर इको होत आहे आमचा आवाज. काय करणार. हे बघा, इथे झालेल्या खराबीमुळेच आम्ही बेडरूम कलर द्यायचं ठरवलेलं आहे. इकडे पण होत आहे एक नवीन स्पॉट, तिकडे होत आहे. काय करायचं, हा असा प्रॉब्लेम आहे. म्हणून म्हणलं सगळ्या बेडरूमलाच कलर देता येईल फक्त. मनाने आता मोठं कपाट पण इकडे सरकवलेले आहे आणि तिन्ही कपाट एका लाईनीत लावलेले आहेत, म्हणजे ड्रेसिंग टेबल. आणि कपाटाच्या मागं डस्ट बघा किती निघालेली आहे. बापरे बाप, 2 वर्षाची डस्ट आहे का बाळा? 2 का 3? 3 वर्षाची. कमाल आहे बापरे बाप. आता नवरात्री चालू असून सुद्धा आम्ही बेडरूमला पेंट द्यायचा निर्णय घेतलेला आहे. कारण 2-3 पेंट दादा बोललेले की आम्हाला दसऱ्यानंतर वेळ नाहीये, आता वेळ आहे तर आम्ही देऊ शकतो. आणि आमच्या एकाच बेडरूमला द्यायचं आहे, त्याच्यामुळे ते यायला पण तयार नव्हते. एक दादा तयार झालेला आहे, तो म्हणला की आज देतो पेंट. म्हणलं ठीक आहे. तशी आम्ही घटस्थापना नाही केली म्हणून बेडरूमला पेंट देत आहोत आज. आता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत. आणि मी केलेली आहे फ्लावरची भाजी, मेथीची भाजी आणि चपाती. लीजिए पुत्र, करो ओम सहनावतु. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. बेबी शुरू करियो. चला, आता पेंटर दादा पण आलेले आहेत आणि काम चालू केलेलं आहे. आता मी पेंटर दादासाठी चहा केलेला आहे, देते त्यांना आता. हे घ्या दादा. मनाला आता आराम मिळालेला आहे. हांजी, अब आराम ही आराम है. मनाने माझं खूप काम केलेलं आहे. केलं ग, माझ्या लेकराने खूप काम केलं. मनाचं कंबड दुखत आहे मनाचं. केलं माझ्या लेकराने काम. इसीलिए तो बंद किया कॉलेज. काय ऐकतोय? पॉडकास्ट. ये क्या रहता है? अच्छा, पता नहीं क्या क्या देखते रहते हैं. मग आज आराम. आता आरामच आहे पेंट देईपर्यंत. एकदा पेंट देऊन झाला की मग तुला काम लागणार आहे पुन्हा. तोपर्यंत दादू पण येईल. दादू आज तसा येतो बोलला एक लवकर. 11:30 वाजलेले आहेत, 12 वाजेपर्यंत येतो बोललाय, पण त्याचा काही भरोसा नाही. दादू पण आलेला आहे आता जस्ट. कसं वाटतंय बाळा? पेंटचं काम चालू आहे. चांगलं वाटतंय. पप्पा नाही घरी, गेले ऑफिसला सकाळी. दुसरं इलेक्शनचं ID कार्ड घेऊन गेले. जायचंय का? जा. कुठे जायचं बाळा तुला आता? बरं ठीक आहे, जा. अभी है ना तेरा भ्राताश्री, करेगा वो काम. अभी हे सगळं मनाने केलंय बाळा. सगळं सरकवणं, झाडू वगैरे, शिफ्टिंग. आपण पेंट करायचंय? नाही, ते पेंट देतात पण सगळं सामान वगैरे आपल्याला सरकावं लागतं बाळा. झालं की आता काय करायचं? सरकावून ठेवायचं नंतर. माझे कपडे धुतले. आता कुठे आहेत? जेवण करायला गेलेत ते. किती जण आहेत? 2 जण. तू भी हाथ पैर धोले, खाना खा के लेना. कैसी बनी है सब्जी? ठीक आहे, खा लो आराम से. आज अशा पद्धतीने जेवण करत आहे दादू. दादू, मला ठेव जलेबी. मारे लिए रखियो जलेबी. तू 4-5 पीसेस खाल्लेत. 2च होते. मारे लिए इतना तो रख दे पुत्र. रखियो. हा, माझ्यासाठी ठेव. मी रात्री एकच खाल्ली रे. एक ठेवलं. मला तू खाल्ली का रे बाळा? हाँ, या चोरानी पण खाल्ली. ठीक है, अब मैं थोड़ी देर में खाऊंगी, अब नहीं. जास्त टेप पण थोडं चालते. बरं ठीक आहे बच्ची. आता दुपारचे 3 वाजले आहेत. मी या सीटरवर बसलेली आहे, मना खुर्चीत बसलेला आहे आणि माझा दादू इथं झोपलेला आहे एका सीटरवर. आणि आम्ही तिघही फोन वापरत आहोत. आज क्या करेंगे? आज आई आणि मुलं सारखी झालेली आहेत, काही काम नसल्यामुळं. आणि आम्ही तिघही एका रूम मध्ये कैद झालेलो आहोत आज. नाहीतर रोज जेल में कैद हो गए. रेल्वे के डब्बे में, एक डब्बे में कैद हो गए. मी हा सीटर पकडलेला आहे, दादूने तिकडचा, मनाने खुर्ची. आणि बघा छान वाटत आहे. 3 जण एकत्र बसलेलो आहोत. बसले तर सही पण मोबाईल वापरत आहोत.
तरी पण छान वाटत आहे एकत्र तरी बसलेलो आहोत. आणि आत्ताचं बाहेरचं वातावरण बघा, हलकसं आभाळ आलेलं आहे. सकाळी कडक ऊन पडलेलं, पण आता आभाळ आलेलं आहे. क्षणात ऊन पडतं, क्षणात आभाळ येतं, असं वातावरण होत चाललेलं आहे आजकाल. चला आता एक हात मारून झाला ना काका? छान छान. हा, आम्ही ऑफ व्हाईट कलर दिलेला आहे. किती मोकळं मोकळं वाटत आहे. आवाज घुमतोय. हा, छान दिसतोय. आता सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि मी पुन्हा एकदा पेंटर काकांसाठी चहा ठेवलेला आहे. चहा पण चांगला उखळलेला आहे. आता गॅस बंद करते आणि चहा देते काकांना. चला, चहा बरोबर बिस्किट पण दिलेले आहेत. 2-3 बिस्किट तुटलेली आहेत. दादा हे घ्या, बिस्किट पण दिले तर तुटलेत बरं का त्यातले. हा देते. चला, बेडरूमला कलर दिल्यानंतर काहीसं असं दिसत आहे आमचं बेडरूम. हे बघा, ही भिंत खूप छान दिसत आहे सध्या तरी, एकदम क्लीन आहे, नीट. आणि इकडची पण भिंत अशी दिसत आहे, एकदम छान दिसत आहे. अंजी दादू, अबे तुझंही काम करणार आहे, पुरा साफ आहे का? फायनली खूप दिवसापासूनचं पेंडिंग काम आज झालेलं आहे. आमच्या बेडरूमला फायनली कलर झालेला आहे आज आणि मला खूप छान वाटत आहे. आमचं बेडरूम सध्या तरी नीट अँड क्लीन दिसत आहे, छान दिसत आहे. चला आता बघूया किती दिवस मेंटेन राहतोय हा कलर. आम्ही तर पुरेपूर प्रयत्न करत असतो आमचं घर नीट अँड क्लीन ठेवायचा, पण आम्हाला नेहमी दुसऱ्यामुळे त्रास होत असतो. आता बघा, वरच्यांचं टॉयलेट जवळजवळ 10-12 वर्ष झालं लिकेज आहे, पण ते दुरुस्तच करत नाहीत. किती वेळा सांगून झालं त्यांना, क्या ही बोले लोगों को, सुनते नाही. शेवटी आम्हीच दुसऱ्यांदा कलर दिलेला आहे आता, पण छान वाटत आहे मला तरी. चला आता मी सगळं आवरून घेते. आता खूप कामं आहेत आम्हाला स्वच्छतेची. आता सगळेजण लागतो कामाला. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.